श्रोते हो, प्रदोष हे व्रत महादेवाचे असते या पलीकडे मला प्रदोष व्रताबद्दल काहीच माहिती नव्हती. मग मी विचार केला की हे व्रत म्हणजे नेमके काय आहे? प्रदोष म्हणजे काय? ते कशासाठी करतात? याची माहिती मला हवी होती. म्हणून मी त्याबद्दल माहिती शोधली. मला एक पुस्तक मिळालं. त्या पुस्तकामध्ये या व्रताबद्दल बरीच माहिती सांगितलेली आहे. तर ती माहिती आज मी तुमच्यापर्यंत आणत आहे. चला तर मग आज आपण प्रदोष या व्रताबद्दल संपूर्ण माहिती बघूयात. भगवान शंकर लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे, म्हणूनच त्यांना आशुतोष म्हणतात. प्रत्येकाला आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी हवी असते. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवाची उपासना करावी. ही उपासना फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी जी व्रते आचरली जातात त्यातील एक प्रभावी असे व्रत म्हणजे प्रदोष व्रत होय. हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण असे हे व्रत आहे. या व्रताची महती शिवलीलामृत गुरुचरित्र या ग्रंथातून कथन केली आहे. हे अत्यंत फलदायी व्रत आहे. या व्रताची माहिती व महती जाणून घेऊयात. प्रत्येक मराठी महिन्यामधील शुद्ध आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला प्रदोष असे म्हणतात. कालगणनेनुसार सूर्योदयापूर्वीचा व सूर्यास्तानंतरचा 1.5 तासांचा कालावधी म्हणजे प्रदोष काल होय. प्रदोष व्रताला त्रयोदशी व्रत किंवा त्रयोदशी प्रदोष व्रत असेही म्हणतात. प्रदोष व्रत 2 प्रकारे करता येते. पहिला प्रकार पक्ष प्रदोष व दुसरा प्रकार वाराला अनुसरून केला जाणारा प्रदोष व्रत. आता या दोन्ही प्रकारची माहिती आपण बघूयात. पहिला म्हणजे पक्ष प्रदोष व्रत. प्रत्येक महिन्यातील शुद्ध व कृष्ण पक्षात सूर्यास्तयुक्त त्रयोदशीस केले जाणारे हे व्रत आहे. हे व्रत केल्याने मानवी जीवनातील सर्व भौतिक इच्छा पूर्ण होतात. सर्व प्रकारच्या संकटांचा नाश होतो. सुख समृद्धी प्राप्त होते. हे व्रत क्रमशः 11 त्रयोदशा करावे. शक्य असल्यास वर्षभरातील 24 त्रयोदशा कराव्यात. 100 गायी दान केल्याचे पुण्य मिळते. दुसरा प्रकार म्हणजे वारानुसार करण्यात येणारे प्रदोष व्रत. ज्या दिवशी त्रयोदशी तिथी येते त्या वारी प्रदोष व्रत करावे. वारानुसार म्हणजे रविवारी आल्यास रवी प्रदोष, सोमवारी आल्यास सोम प्रदोष असे. रवी प्रदोष केल्यास आयुष्य व आरोग्य यांची प्राप्ती होते. सोम प्रदोष केल्यास इच्छा पूर्ण होऊन कार्यसिद्धी होते. भौम प्रदोष केल्यास ऋण व रोग यातून मुक्ती होऊन स्वास्थ्य प्राप्त होते. बुध प्रदोष केल्यास मनोकामना पूर्ण होते. गुरु प्रदोष केल्यास शत्रूंपासून संरक्षण, सुख, शांती, स्थैर्य लाभते. शुक्र प्रदोष केल्यास सौभाग्य प्राप्ती व स्त्री सौख्य लाभते. शनी प्रदोष केल्यास संतती विषयक चिंता दूर होते. या 7 वारांच्या प्रकारातील सोम, भौम व शनी प्रदोष या व्रतांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कठोर परिश्रम करूनही मनासारखे फळ मिळत नसेल त्यांनी सोमप्रदोष व्रत करावे. कष्टाच्या मानाने अपेक्षित धन मिळत नसेल त्यांनी भौमप्रदोष व्रत करावे. त्यायोगे आर्थिक समस्या सुटून कर्जमुक्ती होण्यास मदत होते. ज्यांना संतती संबंधी समस्या असते त्यांनी शनीप्रदोष हे व्रत करावे. या व्रताचे फलित म्हणून संतती बुद्धिमान व दीर्घायुषी होते. आता हे व्रत करण्यापूर्वी काही सूचना लक्षात घेतल्यास व्रत करताना योग्य मार्गदर्शन मिळेल. म्हणजे थोडक्यात या व्रताचे नियम काय आहेत ते आपण बघूयात. कोणत्याही महिन्यातील त्रयोदशीस या व्रताची सुरुवात करावी. या व्रतपूजेसाठी सूर्यास्तानंतर कमीत कमी अर्धा तास तरी त्रयोदशी असणे आवश्यक आहे. व्रत किमान 11 त्रयोदशा तरी करावे. व्रतकाळात अधिक मास आल्यास त्यातील त्रयोदशा वाढवून घ्याव्यात. व्रताच्या आरंभी म्हणजेच पहिल्या त्रयोदशीस
फक्त एकदाच व्रतसंकल्प करावा. प्रदोष व्रत पूर्ण झाल्यावर त्यानंतर येणाऱ्या त्रयोदशीस व्रताचे उद्यापन करावे. व्रताची यथासांग सांगता झाल्यावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. हे व्रत कोणीही म्हणजेच स्त्री किंवा पुरुष करू शकतात. व्रताची सुरुवात आदल्या दिवशीच्या रात्रीच्या पहिल्या प्रहरात म्हणजेच सूर्यास्तानंतर 3 तासांपर्यंत मित आहार घ्यावा. ब्रह्मचर्य पाळावे. भूमीवर चटई टाकून त्यावर झोपावे. व्रताच्या दिवशी शक्यतो फक्त जलपानच करावे. परान्न घेऊ नये. पचण्यास जड आहार करू नये. व्रताच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. घरातील वातावरण प्रसन्न, आनंदी व मंगलमय ठेवावे. घरात वादविवाद, कलह करू नये. घरातील सर्वच सदस्यांनी व्रत संपन्नतेसाठी हातभार लावावा. भगवान शंकरांचे नामस्मरण करावे. शरीर व मन शुचिर्भूत ठेवावे. वाईट विचार, व्यसन यापासून लांब राहावे. चुकून उपवास मोडला तर त्या दिवशी त्यानंतर काहीही खाऊ नये. त्याचे प्रायश्चित्त म्हणून दुसऱ्या दिवशी देखील उपवास करावा. सूर्यास्तापूर्वी स्नान करावे. पांढरे वस्त्र परिधान करावे. कपाळावर भस्म लावावे. आधीच पूजेची सर्व तयारी करून ठेवावी व सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी. शंकराला केशरी गंध अथवा कुंकू लावू नये. केवळ चंदन, भस्म अथवा पांढरे गंध लावावे. फक्त पांढरी फुले व बेल वाहावा. लाल फुले वाहू नयेत. स्त्रियांच्या बाबतीत व्रताचरण करताना अडचण आल्यास फक्त उपवास करावा. रात्री उपवास सोडावा. तो व्रताचा दिवस सोडून द्यावा. व्रत मध्येच सोडू नये अथवा त्यात खंड पडू नये. सूतक, आजारपण, कुटुंबावरील संकट, सार्वजनिक नैसर्गिक आपत्ती, अनिर्वाय प्रवास करण्याचा प्रसंग आल्यास व्रताचरणात खंड पडू शकतो. त्या काळात व्रताचरण करू नये. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर व्रत पूर्ण करून उद्यापन करावे. प्रदोष व्रताच्या दुसऱ्या दिवशी विष्णू पूजा करावी. आता या व्रताचा संकल्प का व कसा करावा? तर संकल्पाशिवाय कोणत्याही व्रताची सिद्धता होत नाही. हा संकल्प व्रताच्या पहिल्याच दिवशी केवळ एकदाच करावा. स्नान करून शुचिर्भूत व्हावे. श्वेत वस्त्र परिधान करावे. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. कपाळावर पांढरे गंध अथवा भस्म लावावे. घरातील देवांची नित्य पूजा करावी. घरातील वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून पूजा आरंभ करावी. प्रथम श्री गणपती, कुलदेवता, ग्रामदेवता, इष्टदेवता, स्थलदेवता, भगवान शंकर व गुरुदेव यांचे स्मरण करावे. पळीने तळहातावर पाणी घ्यावे आणि देवाला सांगावे की मी का हे व्रत करत आहे आणि तुमची मनोकामना त्याला सांगावी आणि त्याला सांगावं की माझी ही मनोकामना पूर्ण करा. या व्रताच्या नियमांचे मनपूर्वक आचरण करून मी त्या प्रित्यर्थ उपोषण, व्रतकथा वाचन, मंत्र व जप करून आपली पूजा करणार आहे. व्रताचे उद्यापनही विधिवत करणार आहे. हे व्रताचरण निर्विघ्नपणे पार पडू दे. या सेवेने प्रसन्न होऊन माझी मनोकामना पूर्ण करावी अशी मी आपणास अत्यंत विनयपूर्वक विनवणी करत आहे. त्यानंतर हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडावे. गणपती व शंकर यांना फूल अर्पण करून नमस्कार करावा. ताम्हणातील पाणी तुळशीला अर्पण करावे आणि व्रताचरणास प्रारंभ करावा. आता याची पूजा कशी करावी? पूजेची पूर्वतयारी. पूजा ज्या ठिकाणी करणार ते ठिकाण स्वच्छ करावे. त्यावर रांगोळीने स्वस्तिक काढावे. त्यावर चौरंग ठेवावा. चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढावी. चौरंगावर पांढरे नवे कोरे वस्त्र घालावे. त्यावर शंकराची तसबीर अथवा शिवलिंग ठेवावे. चौरंगावर आपल्या उजव्या बाजूला थोड्या अक्षता ठेवाव्यात. त्या अक्षतांवर सुपारी गणपती म्हणून ठेवावी. साजूक तुपाचे निरांजन, उदबत्ती, नैवेद्य
समई ठेवावी. पूजा करणाऱ्याच्या डाव्या बाजूस चौरंगावर घंटा ठेवावी. स्वतःसाठी आसन मांडावे. आता या पूजेसाठी लागणारे साहित्य काय काय आहे? गंध, पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले, पांढऱ्याच फुलांचा हार, अक्षता, बेलाची पाने, उदबत्ती, कापसाचे वस्त्र, साजूक तुपातील निरांजन, नैवेद्यासाठी वाटीत दूध साखर, एक केळ, देठासहित विड्याची पाने, सुट्टी नाणी. शक्य असल्यास प्रदोष व्रताची पूजा सांगण्यासाठी गुरुजींना बोलावून त्यांच्याकडून पूजा करून घ्यावी. गुरुजी उपलब्ध नसल्यास त्याची ध्वनिफीत मिळते, त्यानुसार पूजा करावी. पूजाविधीस सुरुवात करताना ती संपन्न होईपर्यंत ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. पूजाविधी प्रारंभ करताना प्रथम हात जोडावे. श्री गणेश, श्री शंकर व श्री गुरुदेव यांचे स्मरण करावे. सुपारी रूपी गणपतीला गंध, फूल, अक्षता वाहून नमस्कार करावा. माझी पूजा स्वीकार करावी अशी प्रार्थना करावी. शंकराच्या तसबिरीला अक्षता वाहून बिल्वपत्राने पाणी शिंपडावे. कापसाचे वस्त्र अर्पण करावे. पांढरे गंध लावावे. पांढऱ्या फुलांचा हार व बिल्वपत्रे अर्पण करावीत. सुगंधित अगरबत्ती व घंटानाद करीत शंकराला ओवाळावे. साजूक तुपाच्या निरांजनाने शंकराला ओवाळावे. डाव्या हातात घंटा घेऊन घंटानाद करीत राहावे. देवासमोर देठाची विड्याची 2 पाने ठेवून त्यावर नाणे व सुपारी ठेवून त्यावर पळीभर पाणी उजव्या हाताने सोडावे. पूजा संपन्न झाल्यावर पोथीला गंधाक्षता व फूल वाहावे. नमस्कार करावा. रुद्राक्षाची जपमाळ हातात घेऊन त्यावर ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शिवस्तुती म्हणावी. आरती करून मंत्रपुष्पांजली म्हणावी. नमस्कार करून शंकरांना महानैवेद्य दाखवावा. या नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरू नये. आता पूजा विसर्जन कशी करावी? दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून तसबिरीला पांढरे फूल व अक्षता वाहून नमस्कार करावा. गणपती म्हणून पूजलेली सुपारी देव्हाऱ्यात ठेवावी. पुढील प्रदोष व्रताच्या वारी तीच सुपारी पूजेसाठी घ्यावी. व्रताच्या उद्यापन झाल्यावर तीच सुपारी दक्षिणेसह ब्राह्मणाला अर्पण करावी. पूजेतील नाणी उद्यापनानंतर शिवमंदिरातील दानपेटीत टाकावी. निर्माल्य नदीत टाकू नये, तर ते निर्माल्य कलशात टाकावे. उद्यापन कसे करावे? प्रदोष व्रताचे उद्यापन करताना देवता स्थापना, होम हवन व अन्न संतर्पण या गोष्टीचा समावेश होतो. यथाशक्ती मनःपूर्वक उद्यापन करावे. संकल्पाप्रमाणे व्रत पूर्ण झाल्यावर त्याचे उद्यापन त्यानंतर येणाऱ्या त्रयोदशीस सायंकाळी करावे. उद्यापनाच्या आदल्या दिवशी गणेश पूजन, भजन किंवा कीर्तनाचे आयोजन करून रात्री जागरण करावे. उद्यापनाच्या दिवशी सायंकाळी स्नान करावे. शुचिर्भूत व्हावे. चौरंग फुलांनी सजवावा. त्यावर शिवपार्वतीची प्रतिमा स्थापन करावी. पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार यथासांग विधिवत पूजा करावी. नंतर हवन करावे. ओम उमासहित शिवाय नमः या मंत्राचा उच्चार करीत खिरीने 108 आहुत्या द्याव्यात. नंतर शिवाच्या प्रित्यर्थ हवन करावे. त्यावेळी ओम नमः शिवाय या मंत्राचा उच्चार करीत अग्नीमध्ये काळे तीळ व गाईचे तूप याच्या 108 आहुत्या द्याव्यात. हवन झाल्यावर शांतीपाठ करून आरती करावी. यथाशक्ती सत्पात्री दान करावे. 2 ब्राह्मणांना उत्तम भोजन द्यावे. नंतर पांढरे वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा. त्यांचा आशीर्वाद घ्यावा. स्वयंपाकात कांदा लसूण घेऊ नये. दुधाची खीर, पांढरे श्रीखंड असे पक्वान्न असावे. व्रत करणाऱ्याने आपल्या कुटुंबासमवेत शिवाचे स्मरण करून आनंदाने भोजन करावे. आणि असे विधिवत उद्यापन केल्यास शिवपार्वती प्रसन्न होऊन व्रत करणाऱ्याच्या मनोकामना पूर्ण करतात. तर श्रोतेहो, आजची ही प्रदोष व्रताबद्दलची सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. ओम नमः शिवाय.